श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे स्वरूप कसे आहेत, स्वामी कसे आहेत हे जाणून घेणार आहोत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत. ते स्वतःच म्हणाले, अक्कल से खुदा पहचानो. निष्क्रिय व जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही. स्वामी अद्भुत आहेत. निर्बुद्ध व चंचल असणाऱ्या स्वामींचे स्वरूप व त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार अघटित लीला कळणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत. स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत. बाकी मायाभ्रम आहे. ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ओंकारातील पहिला स्वर ओंकार म्हणजे शेषियाई विष्णू भगवान आहेत. स्वामींना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळ्याची आहे. स्वामी अचलोपन म्हणजेच उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अमर, अतर्क्य, अनुत्तम, सर्वोत्कृष्ट आहेत. स्वामी तपमय, अजर, यतीश्वर आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. सर्व देवता आणि रुद्धिसिद्धी स्वामींची पूजा करतात. स्वामींना काम, क्रोधाती विकार नाहीत. तसेच संकल्प आणि विकल्प नाहीत. ते सर्व साक्ष आहेत. स्वामीच सर्व विश्वातील अर्थ, आनंद, प्रेम आणि सुखरूप आहेत. स्वामीच सर्व जीवातील प्राणतेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. म्हणजे स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत. स्वामी महाराज अति सूक्ष्म, अतिविराट वटवृक्षासारखे वटवृक्षाच्या तळी व मुळात आहेत. म्हणून सध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे. स्वामी निरालंबासनी आहेत. म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाहीत. त्यांचे स्थान चंद्र, सूर्य, तारे उदयास्तापलीकडचे आहे. ते सर्व विश्वाला व्यापून दशांगुळे उरलेले आहेत. स्वामी सर्व जीवांचे हृदय म्हणजेच पापी किंवा पुण्यवान म्हणजेच जीवलग आहेत. जीवांच्या उद्धारांसाठी त्यांनी सदैव अवतार या मृत्यूलोकात घेतलेला आहे. स्वामी अंतरसाक्षी प्रत्येक हृदयाच्या असणारा व अनंत परमात्मा आहेत. स्वामी स्मृतगामी म्हणजे स्मरण करताच, हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामी अमुख्य आहेत. म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे कर्तेपण ते स्वतःकडे घेत नाहीत. ते निर्मोही, निअहंकारी, तुल्यनिंदा, स्तुतिमोनी व निर्विकारी साक्षी आहेत. म्हणून ते म्हणायचे, मला नमस्कार करा किंवा करू नका, माझे नामस्मरण पूजा करा किंवा करू नका, मी आहेच. स्वामी ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात. त्याच्या पापवृत्तीवर, संकटांवर ते रागवतात व त्याची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्याला मोक्षप्राप्ती घडवतात. स्वामी त्रिलोकाश्रय म्हणजेच स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यांचे आधार व आश्रय आहेत. स्वामी आत्मसंभव, आत्मतत्वातून व निजरूप आणि निजानंदातून प्रेरणा आणि स्फूर्तिरूप व्यक्त होतात. स्वामी त्रिविध, ताफर, जन्म, जरा, मरण या अवस्थातील यातना आणि अतिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक ताफहरण करणारे, भक्तकाम, कल्पद्रुम, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटापासून वाचवणारे आहेत. स्वामी परमेश आहेत. इति ईश्वर या सर्व विश्वाचे कल्याण, मंगल, सुख, समाधान केवळ स्वामी तुच्छ कोटींची शक्ती आहे. बाकी सर्व भ्रम, माया आहे. या मायेच्या नादी लागणारे केवळ अकल्याण व दुःखच आहे. स्वामी म्हणजेच मोहमायेपासून दूर असल्याने संयमी आहेत. म्हणून रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे. स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवावर रागवत नाहीत. त्यांच्या दुष्टवृत्तीचे व्यवहार ते सहन करतात. सर्व विश्वच आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे. तरी कोप झाल्यास सर्व विश्वाचा संहार होईल म्हणून स्वामी रागवत नाहीत, तर अपराधांना क्षमा करतात. म्हणून स्वामी म्हणाले, मला राग आला असता तर सगळ्यांची भाजी करून खाल्ली असती. स्वामी म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही. स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत. चित्त आणि दिक्क यांचे हे ज्यांचे वस्त्र असे विराट रूपी ते चिन्मय चैतन्य रूप आहेत. स्वामींची कृपा, उद्दंड व त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे. स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल. स्वामी कालांतक आहेत. म्हणजे मायास्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहेत. त्यासाठी ते कृतक्षण म्हणजे सर्वाधिसिद्ध आहेत.
ते कृपासागर आहेत, कृतनाश, कृतांत, कृतक्षण आहेत. सर्व कर्मे स्वामीच करतात. उपत्ती, स्थिती, लय. स्वामी कृताग्रह म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत. व श्रुती, स्मृती यांनी उपासनेत योग्य अशी विभूती आहेत, कथित आहेत. स्वामी चतुरात्मा आहेत, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश व माया अशा या 4 स्वरूपात वावरणारे मन, चित्त, बुद्धी व अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्य, शुद्ध, मंगल असे सूक्ष्मरूपी चारुलिंग, शुद्ध मंगल असे एक सूक्ष्म कारण आहेत. म्हणून स्वामींनी भक्तांना म्हणून स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंग भेट दिले. स्वामी बुद्धी, लक्ष्मी, पती, पृथ्वीवती, यक्षपती व देवाधिपती, सर्व देवतांचे देव, सर्व सरकारांचे सरकार आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीही सत्ता नाही. स्वामी हे विश्वातील तेज प्रदीप्त मूर्ती आहेत. ते तेज स्वामींच्या नेत्रातून प्रकट होते तेव्हा स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही. असे होते स्वामींचे स्वरूप. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.